नमस्कार, रोखोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींचे सल्लागार असलेले सॅम पित्रोडा यांच्या वक्तव्यानं काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत आली आहे। दहशतवादी हल्ले, त्यातली पाकिस्तानची भूमिका, भारतानं दिलेलं हवाई प्रत्युत्तर या सगळ्याबाबत पित्रोडांनी भाष्य केलंय आणि ते सुद्धा त्यांच्या लेखी शंका उत्पन्न करणार। मुंबईत 26/11ला 8 दहशतवाद्यांनी हल्ला केला म्हणून संपूर्ण पाकिस्तान आणि तिथल्या नागरिकांना आपण दोषी ठरवू शकत नाही, असं वक्तव्य सॅम पित्रोडांनी केलं आहे। पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या हल्ल्यावरही पित्रोडांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय का? पुरावा काय? असा पित्रोडांचा सवाल आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांनी पित्रोडा यांच्या बोलण्यावर तीव्र आक्षेप घेतलाय। गदारोळ झाल्यानंतर आपलं हे व्यक्तिगत मत असल्याचा खुलासा पित्रोडा यांनी केला खरा, पण एकंदर पित्रोडांच्या बोलण्यामुळे काँग्रेसची मात्र मोठी अडचण नक्कीच झाली आहे। आणि ही अशी अडचण का झाली? दहशतवाद आणि पाकिस्तान याबाबत पित्रोडांनी मांडलेली भूमिका योग्य आहे का? पाकिस्तानच्या दहशतवादाला पोसणं हे वारंवार सिद्ध झालं असून सुद्धा त्याबाबत पाकिस्तानची नरमाईची भूमिका घेणं हे योग्य आहे का? पित्रोडांच्या वक्तव्यानंतर आता काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल? पाकिस्तान विरुद्धची हवाई कारवाई हा येत्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे का? काँग्रेस नेहमीच राष्ट्रविरोधी भूमिका घेऊन पाकिस्तानला मदत करते का? या आणि अशा आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोखोक कार्यक्रमात। काँग्रेसला पुन्हा पाकिस्तानचा पुळका? दहशतवाद्यांना पोसणाऱ्या, भारतावर हल्ले करून जवान आणि भारतीय नागरिकांना ठार मारणाऱ्या पाकिस्तानचा काँग्रेसला पुळका आलाय। यावेळी पाकिस्तानला गोंजारलंय ते काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांनी। 8 जण येतात आणि हल्ला करून जातात, त्यासाठी पाकिस्तानला दोषी का धरायचं, असा अजब प्रश्न या महोदयांना पडलाय। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन, त्याचबरोबर निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मधु चव्हाण, काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये आणि स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर। आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत। आपण सॅम पित्रोडा यांच्याबद्दल चर्चा करतोय, मात्र तत्पूर्वी अनेकांना हा प्रश्न पडलेला असू शकतो की ही व्यक्ती आहे कोण? त्यांची ओळख सांगताना काही महत्त्वाचे टप्पे सॅम पित्रोडा यांच्याबद्दलचे असतात, ते म्हणजे भारतात झालेली संचार क्रांती। पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात जी संचार क्रांती झाली त्यामागे असलेलं एक प्रमुख नाव म्हणजे सॅम पित्रोडा। प्रत्यक्षात त्यांचं नाव आहे सत्यनारायण गंगाराम पित्रोडा। 4 मे 1942ला तेव्हाच्या ओरिसामध्ये एका गुजराती कुटुंबात जन्मलेला हा व्यक्ती पुढे अमेरिकेतल्या इलिनॉस युनिव्हर्सिटीमध्ये शिकला आणि नंतर 2 वेळेला भारतात येऊन भारतातल्या विविध क्रांतिकारक प्रकल्पांमध्ये आपलं योगदान देत झाला। पण या सगळ्याच्या दरम्यान सॅम पित्रोडांची खरी ओळख बनली ती भारतात घडलेली संचार क्रांती। ज्याप्रमाणे सॅम मानेकशॉ यांचं बांगलादेश युद्धातलं कर्तृत्व हे इंदिरा गांधींच्या नावावर लावलं जातं, त्याप्रमाणेच सॅम पित्रोडांचं संचार क्रांतीतलं कर्तृत्व हे राजीव गांधींच्या नावावर लावलं जातं। मात्र प्रत्यक्षात या क्रांतीच्या मागे सॅम पित्रोडा होते आणि आज आपल्या हाताहातात असलेल्या मोबाईलच्या मागेही त्यांचीच कल्पनाशक्ती कार्यरत आहे। अशा एका माणसाला भारतातल्या एका दहशतवादी कृत्याबाबत बोलावंसं वाटतं आणि दुर्दैवानं ते जे बोलतायत ते काँग्रेस पक्षाला अडचणीत आणणार आहे। याची कारणं काय आहेत ही आपल्याला आज शोधायची आहेत। याचं आणखीन एक कारण इथे सांगणं सुरुवातीलाच आपल्या प्रस्तावनेत गरजेचं आहे, ते म्हणजे असं की इंडियन ओव्हरसीज काँग्रेस नावाच्या एका संघटनेचे सॅम पित्रोडा अध्यक्ष आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन सॅम पित्रोडांची ओळख म्हणजे गांधी घराण्यातला अत्यंत विश्वसनीय व्यक्ती आणि विद्यमान काळात
विद्यमान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे सल्लागार। तेव्हा राहुल गांधींच्या सल्लागाराकडून झालेल्या या वक्तव्याबाबत अर्थातच पहिला खुलासा करण्याचा मान किंवा संधी आपण नीला लिमये यांना देतोय। नीलाताई, आपण आपली भूमिका मांडा, कारण जे काही बोललेले आहेत सॅम पित्रोडा ते अत्यंत चीड आणणार आहे, मग त्यावर काहीही स्पष्टीकरण का नाही घेणार? धन्यवाद की तुम्ही मला पहिल्यांदाच बोलायला दिलं। अर्थात सॅम पित्रोदा हे राहुलजींचे सल्लागार आहेत। आपण म्हटल्याप्रमाणे आपण त्यांची माहिती दिलीत हे पण फार मला बरं वाटलं। त्यामुळे तुम्ही जर सुरुवातीला तुमच्या ध्वनिफितीमध्ये, म्हणजे मी ऐकली ती ध्वनिफीत, त्याच्यामध्ये जे सांगितलं की तथाकथित बुद्धिजीवी ते आहेत, तर मला असं वाटतं हे त्यांच्या ओळखीतूनच स्पष्ट होतं की ते तथाकथित बुद्धिजीवी नाहीयेत। ते निश्चितपणे एक ज्याला म्हणतात संवेदनशील बुद्धिवादी आहेत। आणि भारतामध्ये जर ते संवेदनशील बुद्धिवादी आहेत तुमच्या लेखी नीलाताई, तर मग त्यांनी त्यांची संवेदनशीलता इतक्या महत्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलताना कुठे बाजूला ठेवली होती का? मी त्याच्याबद्दल बोलतेच आहे। तर ते संवेदनशील बुद्धिवादी आहेत। आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जे म्हणालात की दुर्दैवांनी त्यांना याबद्दल बोलावं असं वाटलं, मला हा शब्द तर फार आक्षेपार्ह वाटतो। साहित्यिकांना बोलावं असं वाटतं, अहो कवींना बोलावं असं वाटतं, कलाकारांना, क्रिकेटियर्सना बोलावं असं वाटतं, हे काय दुर्दैवानी नाही बोलावं असं वाटत। हे लोक संवेदनशील आहेत जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल। आता मी तुम्ही जे म्हणता त्याच्याबद्दल बोलते पुढे, की आपण एक लक्षात घेऊया की लष्कर आणि सरकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। सॅम पित्रोदाजींनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो लष्करी कारवाईबाबत केलेला नाही, त्यांनी सरकारबद्दल केलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की दहशतवादी हे दहशतवादीच आहेत। अहो काँग्रेस पक्षाने सातत्याने देश म्हणून जी उभारणी केली त्याच्यामध्ये पाकिस्तानला तोंड दिलेलं आहे आणि पुढे दहशतवादी कारवायांना दिलेलं आहे। दहशतवादी कारवायांना जर तुमच्या लेखी आणि तुमच्या पक्षांनी तोंड देत या देशाची उभारणी केली असं तुमचं वक्तव्य असेल, तर मग नीला देसाई, सॅम पित्रोडांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून देशाविषयीची भूमिका मांडताना सरकार आणि लष्कर याच्यातला भेद स्पष्ट करायची गरज नव्हती। त्यांची वक्तव्य आपण ऐकलेली आहेत। ते म्हणतात 8 जणांनी येऊन दहशतवादी कृत्य केलं म्हणून तुम्ही पाकिस्तानला कसं दोषी धरता? अहो अख्खा जग मान्य करतंय की पाकिस्तान ही दहशतवादाची फॅक्टरी आहे। तुम्ही माझं ऐकून घ्या ना पूर्ण। मी असं सांगते आहे की लष्कर आणि सरकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। त्यांनी लष्कराबद्दल प्रश्न निर्माण केलेला नाही, त्यांनी हा प्रश्न निर्माण केला की एखाद्या राष्ट्रातल्या काही लोकांनी हल्ला केला म्हणजे पूर्ण राष्ट्र हे कोणत्याही रीतीने दहशतवादी म्हणून म्हणजे त्या देशातल्या नागरिकांना नाही म्हटलं जाऊ शकत। अच्छा, म्हणजे तुम्हालाही पटतंय हे म्हणणं की पाकिस्तानला आपण दहशतवादी म्हणू शकत नाही? तुम्हालाही माहितीच असेल की पाकिस्तानमध्ये एका शाळेवर बॉम्बिंग झालं, त्यात सुमारे 90 मुलं मारली गेली, 90 विद्यार्थी मारले गेले। आता जर हे नागरिक पूर्णच्या पूर्ण अतिरेकी असतील तर 90 नागरिक का मग तिथे बॉम्बिंग का झालं असतं? म्हणजे पूर्णच्या पूर्ण अतिरेकी असतील या शब्दांचे काय अर्थ काढायचे? नाही, पूर्णच्या पूर्ण त्यांनी हे विधान केलं आणि अर्थात आपण म्हटल्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिगत विधान आहे। कुठेही काँग्रेसचं धोरण म्हणून त्यांनी ते जाहीर केलेलं नाही, पण एक संवेदनशील नागरिक म्हणून ते असं म्हणाले आहेत की कोणत्याही देश पूर्ण हा अतिरेकी नसतो, हा त्यातला मुद्दा आहे। मला असं वाटतं त्यांचं जे बोलणं आहे ते पंतप्रधानांनी त्यांना पाहिजे तसं घेऊन ट्विट केलेलं आहे। अच्छा, म्हणजे इथे हा मुद्दा आलाय की पंतप्रधानांनी त्यांना हवं तसं ट्विट केलं किंवा त्यावर प्रतिक्रिया दिली, म्हणून आता तुम्ही त्या वक्तव्याचं सर्व प्रकारे समर्थन करणार आहात का? तुम्ही एक लक्षात घ्या की कुठेही आतापर्यंत किती लोक मारले गेले याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी प्रश्न विचारलेत, फक्त काँग्रेस पक्षाने प्रश्न नाही विचारलेले आहेत। कित्येक बुद्धिजीवींनी विचारलेत की जे परराष्ट्र नीतीचा अभ्यास करतात त्या अभ्यासकांनी सांगितलेलं आहे। लष्कर प्रमुख असं म्हणाले की माणसं किती मारली गेली हे आमचं उद्दिष्ट नाहीये, आमचं उद्दिष्ट तिकडचं जी साईट आहे त्याच्यावर आम्हाला सांगितलेलं टार्गेट पूर्ण करणं हे आहे। मग असं जर आपले लष्कर प्रमुख म्हणत असतील तर आपण वारंवार हा प्रश्न का उपस्थित करायचा की किती मेले? अहो एक लक्षात घ्या, काँग्रेस पक्षांनी अधिकृतपणे ही भूमिका घेतलेली नाही। मी वारंवार हे सांगते आहे, लष्कर आणि सरकार यातला फरक आहे। सरकारचं जे धोरण आहे केवळ राष्ट्रवाद पेटता ठेवायचा,
हे जे धोरण आहे ना त्याच्याशी त्यांनी जोड घालून दिलेली आहे. अगदी. आता या दोन प्रकारच्या मुद्द्यांवर आपल्याला इतर मान्यवरांना चर्चेत सहभागी करायचं आहे. सर्वप्रथम आपण दत्तात्रय शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल, यांना प्रश्न विचारतोय. शेकटकर सर, आपण नीला लिमये यांची भूमिका ऐकली असेल. त्यांच्या लेखी संवेदनशील मन असलेल्या सॅम पित्रोडा यांनी ही भूमिका घेतली आहे. आपण बोला. सर्वप्रथम सर, मी राजनीतीबद्दल बोलणार नाही, कारण की राजनीतीचं जे स्तर आहे भारतामध्ये इतकं खाली गेलेलं आहे की त्याबद्दल काही पण बोलायला लाज वाटते. आता आपल्याला मॅडम ज्या बोलल्या आहे हा त्यांचा वैयक्तिक मत आहे, म्हणजे मला त्याबद्दल काही बोलायचा प्रश्नच नाही आहे, तितकी माझी योग्यता सुद्धा नाही आहे आणि ज्याप्रमाणे त्या बोललेल्या आहे. परंतु ज्या अनुभवाच्या आधारावर तुम्ही बोलतोय तो गोष्ट वेगळी आहे. वयाच्या 6व्या वर्षी पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि युद्ध झालंय भारताबरोबर. मी स्वतः 65च्या युद्धात होतो, त्याच काश्मीरमध्ये जिथे हल्ले झालेले आहे. 71च्या युद्धात मी होतो, कारगिलच्या युद्धात मी होतो, लेफ्टनंट जनरलच्या पदावरती. आतंकवाद पाहिलेला आहे मी. आणि जेव्हा हा सगळा अनुभव घेता माझे संभाषण व्हायचे दिल्लीमध्ये मी असताना मिलिटरी ऑपरेशनमध्ये, टेलिफोनवरती तुम्ही पाहता की 2 BGM मध्ये चर्चा झाली, माझी चर्चा व्हायची. तर ह्या राष्ट्राच्या शास्त्रीय पद्धतीला दी गव्हर्नन्स ऑफ द पाकिस्तान, नॉट द पीपल ऑफ पाकिस्तान, याला मी चांगल्याने ओळखतो. त्यांच्या सैन्याला ओळखतो. त्या सैन्यांनी जे आतंकवादी तत्व सुरू केले 1987 मध्ये, तेव्हापासून मी ह्याला चांगलं ओळखतो. पण मग ज्या पाकिस्तानच्या बाबतीत तुम्ही हे वक्तव्य करताय त्या पाकिस्तानला मग तिथली यंत्रणा, तिथली रचना, तिथलं प्रशासन यांना आपण दहशतवादी म्हणायचं का नाही, यावरच नीला लिमये वारंवार तर्कत पद्धतीनं भूमिका घेतल्याचा दावा करतायत. नाही, बरोबर आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु सेम पित्रोडाने जे म्हटलेलं आहे की 8 लोकांनी मुंबईवरती हल्ला केला तर तुम्ही पुणे राष्ट्राला का त्रास देताय, ह्यांची ही बुद्धिमत्ता त्या दिवशी कुठे गेली होती जेव्हा 9/11चा अमेरिकेवरती हल्ला झाला आणि अमेरिकेने पूर्ण अफगाणिस्तान ध्वस्त करून टाकलं. तेव्हा हे कुठे होते? आणि स्वतः सॅम पित्रोडा अमेरिकेत राहतात तेव्हा त्यांना अमेरिकन सरकारच्या समोर बोलण्याची हिंमत नाही झालेली आहे. त्याचप्रमाणे फक्त लोकांना, पूर्ण जगाला खोटं बोलून अमेरिकेने म्हटलं की सद्दाम हुसेनकडे अणुबॉम्ब आहे आणि म्हणून ते पूर्ण त्यांनी राष्ट्र ध्वस्त करून टाकलं, पूर्ण राष्ट्र. तेव्हा ही अक्कल कुठे गेली होती? आज जे उपदेश आम्हाला देतात आहे की आतंकवादी 8 आले आणि त्यांनी तुमच्या मुंबईवरती हल्ला केला. शेवटी ज्या पक्षाचे हे, मी त्यांचं नाव घ्यायला मागत नाही पक्षाचं, त्यांचेच पंतप्रधानांनी म्हटलं होतं जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला होता, कसाब आला होता, हाफिज सईद कराचीमध्ये होतं, त्यावेळेला आम्ही सगळे पाहत होतो. तत्कालीन पंतप्रधानांनी म्हटलंय की पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान ही द मेसेंजर ऑफ पीस, शांतीदूत आहे, ते शांतीदूत आहे. म्हणजे ही मानसिकता कुठेतरी वरून खाली येत चाललेली आहे. अगदी. शेकटकर सर, आपल्या सोबत आता निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत, त्यांनाही आपण चर्चेत सहभागी करतोय. पटवर्धन साहेब, जसं शेकटकर सरांनी सांगितलं की ही मानसिकता चिंताजनक आहे, आत्ताच्या घडीला आणखीन एक मुद्दा उपस्थित झाला नीला लिमये यांच्याकडून की लष्कर आणि देश, लष्कर आणि सरकार वेगळं आहे. सरकारकडून राष्ट्रवादाचा प्रचार आणि प्रोपोगंडा निवडणुकीच्यासाठी होतोय. लष्कराने केलेल्या कारवाईच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होऊ शकतात. आपलं काय म्हणणं आहे? मी अजिबात मॅडमच्या वक्तव्याशी सहमत नाही आहे. कारणं 3 आहेत. शेकटकर सर माझे गुरु होते. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर, मोठ्या कॅनव्हासवर जे शेकटकर सरांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. पण छोट्या कॅनव्हासवर, ज्याला आम्ही ग्रासरूट लेवल म्हणतो, त्या ग्रासरूट लेवलवर जो जवान लढतो आणि हे माझ्यासारखे कमांडिंग ऑफिसर त्यांना लीड करतात, त्या लोकांचा जेव्हा आमचे सहकारी अशा हल्ल्यांमध्ये मारले जातात किंवा आम्ही स्वतः हल्ले सीमापार जाऊन करतो. मी स्वतः स्पेशल फोर्सेसमध्ये होतो, मला माहिती आहे कसं असतं. तर त्याप्रमाणे जेव्हा आम्ही हल्ले करतो आणि त्याच्यावर जेव्हा कोणी प्रश्नचिन्ह उभं करतं आणि तेही दिल्लीच्या किंवा अमेरिकेच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून करतं, त्यावेळेला मनाला खरंच वेदना होतात. अगदी बरोबर आहे. आजपर्यंत पटवर्धन साहेब, तुम्ही फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. त्या निमित्तानं माझा दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे की ही प्रश्न उपस्थित करणारी मंडळी असं म्हणतात, कारण त्यांच्या नंतरच्या वक्तव्यात ज्यात सॅम पित्रोडांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला त्यात ते असं म्हणतात की लोकशाहीत हा अधिकार आहे, अशा प्रकारे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. चर्चा, वाद, संवाद हाच लोकशाहीचा खरा गाभा आहे. मग मला असा प्रश्न पडतो
की लोकशाहीचा खरा गाभा म्हणून ज्या रचनेला आपल्या समोर आणलं जातं त्या रचनेमध्ये लष्कराने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याच्या इतपत समंजसपणा या माणसांमध्ये का नसतो? याच्याकरता नसतो कारण त्यांची जी बेसिक आयडिया आहे की लष्कर आणि सरकार हे वेगळं आहे, हे बरोबर नाही आहे. लष्कर हा सरकारचा एक भाग आहे. सरकार हुकूम देतं, लष्कर त्याचं पालन करतं. त्यामुळे ही जी नीती आहे किंवा हे जे धोरण आहे हे सरकारचं धोरण आहे, राबवणारा लष्कर आहे. त्यामुळे लष्कराने जे काही केलं ते सरकारने सांगितल्याप्रमाणे केलं आणि लष्कराने जे काही अचीव केलं ते सुद्धा सरकारने सांगितल्याप्रमाणे केलं. ज्या वेळेला 1962 आमच्या आर्मीला पराभवाचा सामना करावा लागला त्यावेळेला लोकांनी असं नाही म्हटलं की भारतीय सैन्य हरलं. त्यावेळेला लोकांनी म्हटलं की भारत सरकार हरलं, भारत देश हरला. कुठल्याही परिस्थितीमध्ये जो सगळ्यात मोठा माणूस असतो त्या माणसाने जे म्हणायचं ते त्यांनी त्या पोझिशनला जागून म्हटलं पाहिजे. मॅडमनी जे सांगितलं की यांचं व्यक्तिगत मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही आहे. आज जर अजित डोवलनी असं काही विधान केलं तर हे लोक त्याला मानतील का की ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे? अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जे एक वाक्य म्हणालात ते या लोकशाहीच्या रीतीनं चालणाऱ्या भारताच्या बाबतीत अत्यंत लागू वक्तव्य आहे. ते म्हणजे असे की भारतात सरकार आणि लष्कर वेगळं नाहीये आणि म्हणूनच भारतात कधीही लष्करी बंड होऊ शकलेलं नाहीये. आजच्या घडीला आपल्यासोबत आणखीन एक मान्यवर आहेत, मधु चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत. मधुभाई, तुमची प्रतिक्रिया. मला वाटतं फार प्रश्न विचारायची गरज नाहीये. मला 1-2 मिनिटं बोलू दे, जेवढं त्या ठिकाणी ताईंना बोलायला दिलं. ज्या वेळेला त्या ठिकाणी माननीय मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं की भारत मुक्त काँग्रेस, काँग्रेस मुक्त भारत, याची प्रचिती आज आलेली आहे. का काँग्रेस नको आहे? जगामध्ये अशा तऱ्हेचं अश्लाघ्य वक्तव्य कोणीच केलं नसेल. जर अशा तऱ्हेचा शिष्य गुरु आहे सॅम पिट्रोदा राहुल गांधींचा, तर राहुल गांधी जे बेताल वक्तव्य करतात ती का करतात हे आज लक्षात आलं. मला 2-3 गोष्टी आपल्या लक्षात आणून देतो, मला कृपया बोलायला द्या. जगामध्ये भारत हा एकमेव देश असा आहे की त्या ठिकाणी काँग्रेसने नेहमी पाकिस्तानला त्या ठिकाणी इथल्या काही लोकांना खुश करण्यासाठी नेहमी भारत विरोधीच धोरण स्वीकारलंय. त्याचं पहिलं त्या ठिकाणी उदाहरण आपल्याला देतो ते म्हणजे 1971 साली जनरल नियाजीच्या नेतृत्वाखाली 93,000 सैनिक त्या ठिकाणी आपल्याला शरण आले होते. काँग्रेसनी इंदिरा गांधीने आलेली संधी त्याला गमावून बसली. पाकिस्तानला अनुकूल अशा तऱ्हेचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी सैनिकांना सोडून दिलं. पण मधु चव्हाण, आपण एकदम इतके मागे गेलात. मी थोडंसं आत्ताच्या स्थितीत आणतो आणि एक प्रश्न विचारतोय आपल्याला. तो प्रश्न असा आहे, आत्ताच्या घडीला विद्यमान सरकारवर काँग्रेसने आक्षेप घेतलाय. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की तुम्ही राष्ट्रवादाचा वापर करताय आणि विनाकारण राष्ट्रवाद भडकवत आहात. हे शब्द आहेत त्यांचे. त्याला उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. असं आहे की ज्यांच्या राष्ट्रवाद ज्यांच्या डिक्शनरीतच नाही, ज्यांनी कधी राष्ट्राचा काँग्रेसने विचारच केला नाही, ज्यांनी त्या ठिकाणी नेहरू कुटुंबाला सत्तेवर ठेवण्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी काम केलं, त्यांना काय कळणार आहे? मला सांगा, त्या ठिकाणी हा एकमेव देश असा आहे की जिथे आपले नेते ऑब्जेक्शन घेत आहेत. ज्यावेळेला लादेनला ठार मारलं त्यावेळेला अमेरिकेच्या अध्यक्षांना कोणी अमेरिकन जनतेने विचारलं नाही की त्याची बॉडी आम्हाला दाखवा म्हणून. हे असलाघ्य वर्तन करतात. युगांडामध्ये जाऊन आपल्याला जाहिरातीचा ब्रेक घ्यायचा आहे. इथे आपण थोडीशी चर्चा एका अल्पविरामासाठी थांबतोय. जाहिरातीचा छोटासा ब्रेक घेऊ, त्यानंतर परत येऊ आणि मग आपली पुढची चर्चा असेल की अशा प्रकारच्या लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या माणसांमुळे फावतं कुणाचं आणि राजकारणात त्याचे काय परिणाम होतात. नमस्कार, रोखठोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय सॅम पित्रोडा यांनी केलेल्या एक अत्यंत चीड आणणाऱ्या वक्तव्याबद्दल. आपल्या सोबत मान्यवर आहेत, त्यांच्यापासून आपण चर्चेची सुरुवात करतोय. मधु चव्हाण आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता. मधु चव्हाण, आपण थोड्या वेळापूर्वी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही राष्ट्रवादाच्या संदर्भात आपली भूमिका मांडत होतात. पण मला आता पुढचा मुद्दा आपल्याला उपस्थित करायचा आहे की पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या कारवाईच्या बद्दल जे लोक पुरावे मागतायत
ते पुरावे मागण्याची हिंमत कुठून आणतात? ते पुरावे मागण्याची हिंमत मोदींच्या द्वेषापोटी, बीजेपीच्या द्वेषापोटी हिंमत आहे. जगामध्ये इतके मूर्ख, बेजबाबदार, बेमुरवतखोर आणि लोकांच्या भावनांची कदर न करता, सैनिकांच्या बलिदानाची पर्वा न करता बोलतात केवळ द्वेषापोटी. अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात त्या झाल्या. भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याने त्यावेळेला राष्ट्रासाठी घेतलेल्या निर्णयाला आव्हान दिलं नव्हतं, कधीच दिलं नाही. त्यांचं वक्तव्य चूक आहे, बोलले नाहीत. हे काय वक्तव्य आहे की पुरावे मागा? जगाने कुठे आक्षेप घेतलेला नाही. सुरक्षा परिषदेमधल्या 15 देशापैकी 14ने पाठिंबा दिलाय. जगातल्या कुठल्याही राष्ट्राने पर्वा झालेल्या एअर स्ट्राईक बद्दल शंका केलेली व्यक्त केलेली नाही, एक उद्गार काढलेले नाहीत. मला असं वाटतंय की काँग्रेस एकूण पछाडलेली आहे. 44 जागा काय? आता त्या ताईंना सांगा, तुमच्या 4 जागा येतील की नाही शंका आहे. जे 1977 साली झालं, उत्तर प्रदेश 0, मध्य प्रदेश 0, राजस्थान 0, गुजरात 0, ते 2019च्या निवडणुकीला होणार आहे. कदाचित तुमच्या नेत्याच श्रीमती सोनियाजी आणि तुमचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव झालेला जग पाहायला मिळेल. अगदी मधु चव्हाण, या निमित्तानं मला पुढचा प्रश्न जयंत माइंडकरांना विचारतोय. माइंडकर, राष्ट्रवादाचा मुद्दा राजकारणात आणणं हे कोणाच्या फायद्याचं असतं आणि अशा प्रकारे राष्ट्रवादाला राजकारणात आणलं जाताना तुम्हाला दिसतंय का की सॅम पित्रोडांनी केलेला मुद्दा हा राजकारणापासून अलिप्त ठेवून बघितला गेला पाहिजे? आपण राजकारणापासून कितीही गोष्टी अलिप्त ठेवाव्या असं म्हटलं तरीही राजकारणाशिवाय देशातलं काय जगातली कुठलीही गोष्ट पुढे जाऊ शकत नाही. जसं मगाशी जनरल आणि कर्नलनी पण सांगितलं की शेवटी भारतातलं लष्कर सुद्धा सरकारचाच एक भाग आहे आणि सरकार हे राजकारणातूनच बनलेलं असतं. त्याच्यामुळे राजकारणाला आपण दूर ठेवू शकतो का? तर माझ्या दृष्टीने ते शक्य नाही. राहता राहिला राष्ट्रवादाचा मुद्दा, तर याच्यामध्ये मी थोडंसं असं वेगळ्या प्रकारे सांगतो की अतिरेकी राष्ट्रवाद जर का केला गेला तर तो नेहमीच त्या देशाला घातक असतो आणि हे इतिहासाने दाखला दिलेला आहे. आपल्या बरोबर नीला लिमये जोडल्या गेलेल्या आहेत. नीला लिमये, आता आपल्याला बोलण्याची संधी मिळते, तेव्हा प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला तुमच्या लेखी तुम्हाला अजूनही ही भूमिका घ्यावीशी वाटते की सॅम पित्रोडा जे बोलले ते योग्य नाहीत? कारण तत्पूर्वी कर्नल अभय पटवर्धन असोत, लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर असोत, यांनी लष्कराच्या भूमिका मांडल्या आणि लष्कर आणि सरकार वेगळं नाही हे तर सांगितलंच, पण त्याचबरोबर सॅम पित्रोडांसारख्या भूमिका या लष्कराच्या मनोबलावर परिणाम करतात हेही नमूद केलेलं आहे. तुम्ही अजूनही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का? माझं थोडंसं शेवटचं मधु चव्हाण जी बोलत होते ते ऐकू नाही आलं, पण ठीक आहे, पहिलं मी ऐकलेलं होतं. मला वाटतं 2 वेगळ्या गोष्टी मी बोलते आणि मला पण बोलायला पूर्ण संधी द्यावी आपण. पहिली गोष्ट म्हणजे मी परत असं म्हणते, लष्करी कारवाईबाबत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजींनी तातडीने, आम्ही अत्यंत या जवानांचं कौतुक करतो की या रीतीने त्यांनी हल्ला केलेला आहे असं पहिलं ट्विट त्यांनी तातडीने केलं होतं. कुठेही काँग्रेस पक्षाने लष्करी कारवाईला विरोध केलेला नाही. नीला मॅडम, काय आहे, नीला लिमये, असं होणार आहे ना की आपण आपली वक्तव्य करत जाल आणि मध्ये मध्ये जर मी प्रश्न विचारले नाहीत तर ती तशीच जनमतावर बिंबवली जातील, म्हणून मी आपल्याला थांबवतो. मला एका गोष्टीचं मग उत्तर द्या. काँग्रेस पक्षाने म्हणून काही भूमिका घेतली नसेल, पण काँग्रेसच्या 2ऱ्या 3ऱ्या फळीतली माणसं वारंवार म्हणतात पुरावे दाखवा, पुरावे दाखवा, आणि त्यापैकी कोणाच्याही वक्तव्यावर तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून उत्तर येत नाही. मी म्हणूनच आता मला पूर्ण करू द्या. आपण विचारलेलं उत्तर सुद्धा त्याच्यामध्ये असेल. पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षांनी आमच्या भूमिका लष्करी कारवाईबाबतची तातडीने सांगितलेली होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माणसं त्या ठिकाणी किती मृत झाली याबद्दल अमित शहा बोललेले होते. त्याच्याबद्दल कुठेही काँग्रेसचे लोक आधी बोललेच नाहीत. आणि लष्कर प्रमुखांनी हे सांगितलं किती माणसं गेली हे मोजणं आमची जबाबदारी नाही, यात काँग्रेस पक्ष कुठेही नाही.
ही त्यांनी केलेली वक्तव्य आहेत. जेव्हा वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळे आकडे आले त्यानंतर परराष्ट्र नीतीबद्दलचे जे अभ्यासक आहेत त्यांनी असं म्हटलं की नेमकं तुम्ही याबद्दल स्पष्टीकरण द्या आणि त्याच्याबद्दल त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. उदाहरणार्थ की खासगी वाहन पुलवामाच्या हल्ल्यात तिथे पोहोचलं कसं, अत्यंत सुरक्षित असलेला हा जो हायवे आहे त्या ठिकाणी इतक्या संख्येने सैनिक उतरले गेले कसे. पण नीला लिमये, या सगळ्या गोष्टी या कुठं ना कुठं तरी लष्करी कारवाईला प्रश्नचिन्हांकित करत नाहीत का? नाही, जे बोलत आहेत, जे सरकारतर्फे मांडलं जात आहे त्याच्याबद्दल बोललं जात आहे. लष्कराने काय सांगितलं की सरकारने जे टार्गेट दिलं ते आम्ही केलं, टार्गेट इज कम्प्लिटेड. पण तिथे जे लोक पोहोचले त्याची क्वेरी व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे हेच मला कळत नाही. ते एक लष्करी कारवाईच्या अंतर्गत केलेलं काम आहे, त्याला देशाच्या सुरक्षेअंतर्गत गोपनीय नाही ठेवायचं का? या देशाच्या सर्व लष्करी कारवाया या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर इत्तमभूतपणे छापून आल्या पाहिजेत का? आणि वृत्तवाहिन्यांनी त्यांचं मिनिट टू मिनिट वार्तांकन केलं गेलं पाहिजे का? जर 26/11च्या संदर्भातलं वार्तांकन तुम्हाला आक्षेपार्ह वाटलं होतं, त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने त्या संदर्भात टीव्ही चॅनल बंद करण्या इतपत भूमिका घेतलेली होती, तर मग आता तुमची भूमिका वेगळी का असते? वेगळी भूमिका पक्षाने घेतलेलीच नाहीये. खासगी वाहन तिथे पोहोचलं कसं हा प्रश्न विचारणं या लोकशाही देशात अलाउड नाहीये, हा विचारला जाऊ शकत नाही. त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणं म्हणजे लगेच देशद्रोह वाटतं तुम्हाला? अहो, इंदिराजींनी एक वेगळं राष्ट्र उभं केलं, पाकिस्तान हे या. अच्छा, म्हणजे इंदिराजींनी तयार केलं, त्याच्यामध्ये त्यावेळच्या लष्करी अधिकाऱ्यांचं काहीच योगदान नाही, सॅम माणेकशॉ यांच्या युद्धनीतीचं काहीच योगदान नाही. तुम्ही आता स्वतः बांगलादेश निर्मितीचं श्रेय घेऊ शकता, ते योग्य असतं, पण इतर ठिकाणी मात्र तुमचं म्हणणं असं असतं की लष्कराच्या कारवाईचं आणि कर्तृत्वाचं श्रेय राजकारण्यांनी घेऊ नये. आता तुम्ही इंदिरा गांधींना बांगलादेश निर्मितीचं श्रेय देता. नका, आपण माझे शब्द फिरवू नका. मी तुम्हाला असं म्हटलं, आता मगाशी पटवर्धनजी जे बोलले, सरकारच्या आदेशानुसार इंदिराजी असताना जी लष्करी कारवाई झाली तिथे एक वेगळा देश निर्माण केला गेला की ज्या इंदिराजींबद्दल तेव्हा अटल बिहारींनी या दुर्गाळत असं म्हटलं. आपण लक्षात घ्या, तेव्हा कोणी राष्ट्रभक्तीचा ज्वर आणला नव्हता. आज जे सरकारतर्फे केलं जात आहे ते कोणताही प्रश्न विचारला की तुम्ही देशद्रोही आहात असं म्हटलं जात आहे. आपल्याला वाटत नाही लोकशाहीसाठी घातक आहे? अहो, पण ज्या वेळेला लष्करी अधिकारी सांगतायत की माणसं मोजणं आमचं काम नाही, त्यावेळेला माणसं किती मारली हे सांगा, हा वारंवार प्रश्न उपस्थित करणं हे लष्करी कारवाईवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित करणं नाही का? तुम्ही अमित शहाना विचारा ना की त्यांनी का कोट केली. आम्ही नक्की विचारू, आम्ही अमित शहाना काय विचारू, आम्ही मधू चव्हाणांना पण इथे विचारल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही कृपया हे सांगू नका की तुम्ही अमुकला विचारा आणि तमुकला विचारू नका म्हणून. माझं म्हणणं असं आहे, जेव्हा लष्कर एखादी गोष्ट आपल्याकडून सार्वजनिक करू इच्छित नाही तेव्हा वारंवार लष्कराला प्रश्न विचारले जात आहेत आणि लष्कराला प्रश्न विचारताना सरकारला विचारतोय असा आव आणला जातोय, हे कितपत योग्य आहे? आव आणला जात नाहीये. कोणत्याही रीतीचा आव काँग्रेस पक्षाकडनं याबाबत अजिबात आणला जात नाहीये. मधू चव्हाणजींनी असं म्हणणं की भारत विरोधी धोरणं घेतली काँग्रेस पक्षांनी, अलिप्ततावादी चळवळ जी पूर्ण उभी केली त्याच्यामध्ये भारताचं योगदान किती आहे हा प्रश्न मधू चव्हाणजींनी विचारावा. आणि ती अलिप्ततावादी चळवळ 3-13 वाजले हो, अजिबात नाही वाजले. आपण लक्षात घ्या, आपल्या देश शेजारी जो देश उभा राहिला, जो धर्माच्या नावावर उभा राहिला, तो धर्माच्या नावावर उभा राहिलेला देश आपण बघा आणि सर्व धर्म समभाव, लोकशाही, स्त्री पुरुष समानता मानणारा आपला देश आपण बघा. ठीक आहे, आपण आता या निमित्ताने लष्करी अधिकाऱ्यांना पुन्हा चर्चेत घेणार आहोत. दत्तात्रय शेकटकर सर, ज्या पद्धतीनं काँग्रेसचे प्रवक्ते वारंवार सॅम पित्रोडांच्या भूमिकेचं समर्थन करतात, आपण त्यातलं राजकारण बाजूला ठेवू, पण मला एका गोष्टीची खरंच तुमच्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे आणि ती गोष्ट अशी की अशा प्रकारच्या वक्तव्यांचं होणारं समर्थन आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या प्रतिमेसाठी घातक आहे की नाही? अत्यंत घातक आहे, अत्यंत घातक आहे. जगामध्ये पाकिस्तानला सोडून एकही राष्ट्र असा नाही इथे शासन आणि सैन्य हे बरोबर नाही. राजकारणी शासन करतात आणि सैन्य त्यांचा हिस्सा असतो. फक्त एक पाकिस्तान वेगळा देश आहे, जे सैन्य आहे ते राजकारण करतात.
त्याची गोष्ट आहे. आणि त्याचे जे हितचिंतक आहे, त्याचे हितचिंतक जे आहे, ज्यांनी आता आज सकाळी वक्तव्य दिलं, त्यांच्या पक्षाचं नाव घ्यायला मला लाज वाटते, कारण की तो पण मोठा पक्ष आहे. पण असे लोक जे आहे यांना आपण राष्ट्रद्रोही न म्हणून पाकिस्तान समर्थक म्हटलं पाहिजे. ह्यांच्याबरोबर राष्ट्र शब्द लावणं हा चुकीचा आहे. अगदी शेकटकर सर, आपण एक नवीन शब्द त्यांना दिला आहे, पाकिस्तान समर्थक. अर्थात आजच्या घडीला तरी बहुतेक सोशल मीडियावर याच संदर्भातली चर्चा सुरू आहे. माझा दुसरा प्रश्न शेकटकर सर आपल्याला असा आहे की आत्ताच्या घडीला सॅम पित्रोडांना असं वक्तव्य करून नक्की काय अपेक्षित असावं, त्यांना कोणता टार्गेट ऑडियन्स अपेक्षित आहे त्यांच्यासमोर? त्याचं उत्तर मला पूर्ण माहित आहे, पण समाचार वाहिनीवरती ते देणं चुकीचं आहे. आय नो सर्टन थिंग्स जे शासनामध्ये चाललेले आहे हे कुणाचा हेतू पूर्ता करतात हे त्याच पक्षाचे समर्थक आहे ज्यांच्या एका मोठ्या व्यक्तित्वाने पाकिस्तानमध्ये जाऊन म्हटलं होतं की तुम्ही, त्यांचं नाव मणिशंकर अय्यर, लाजबागच्या आपल्याला त्यांचं नाव घ्यायला, की तुम्ही आम्हाला समर्थन द्या, ह्यात भारतातलं शासन वेगळं करा, आम्ही तुमच्याशी संबंध ठेवू. हे लोक आहे. अगदी आपण पटकन या निमित्तानं नीला लिमये यांना विचारू. नीला लिमये, अशा प्रकारची वक्तव्य करणारी माणसं काँग्रेस पक्षात आहेत, याचा विचार करून तरी किमान आत्ताच्या घडीला जमत असेल तर सॅम पित्रोडांच्या वक्तव्याचा निषेध तरी करा. मला असं वाटतं सॅम पित्रोदा जे बोलले त्याचा चुकीचा अर्थ पंतप्रधानांनी ट्विट करून घेतलेला आहे. या रीतीने कोणताही त्यांनी कोणावरही लष्कराबाबत कारवाईबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित केला नाही. त्यांनी निव्वळ इतकं म्हटलं की नागरिक आणि तिकडचं सरकार किंवा दहशतवादी हे वेगळं करूया, एवढाच त्यांचा हेतू होता. ठीक आहे, मधू चव्हाणांना विचारतो. मधू चव्हाण, पंतप्रधानांनी चुकीचा अर्थ घेतला का, आणि जर तो चुकीचा अर्थ घेतला नसेल तर पंतप्रधानांना काय सांगायचंय? पंतप्रधानांनी योग्य तोच अर्थ घेतला. आणि तुम्ही आणखीन एक आता विचारलं माननीय शेकटकर साहेबांना की श्याम पित्रोदाने हे वक्तव्य क्या केलं, त्याचं मी जरा उत्तर देतो वेगळ्या अर्थाने. श्याम पित्रोदांना असं वाटत असेल की ज्या काँग्रेस पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून बनवायला योग्य आहे तो अयोग्य आहे असं त्यांना वाटलं असेल, आणि म्हणून मोदीच योग्य आहे. त्यामुळे आपण असं काहीतरी बोलावं की ज्यामुळे काँग्रेसचं नुकसान होईल. त्यामुळे त्यांनी वेगळा अर्थ काही घेतलेला नाहीये. आता शेकटकरजी नॉन पॉलिटिकल आहेत, त्या ठिकाणी दुसरे माझे अधिकारी पटवर्धन नॉन पॉलिटिकल आहेत. ताई, तुम्ही हे मान्य करा की काँग्रेसने म्हटलेलं आहे की त्यांचं व्यक्तिगत मत आहे, तुम्ही ताई समर्थन करू नका. हा देश कुठल्या एका कुटुंबाच्या मालकीचा नाही आहे, हा सगळ्यांच्या मालकीचा आहे. आणि आज पाकिस्तानमध्ये तुमच्या या श्याम पित्रोदांना ऐकून घ्या, एक वाक्य मला बोलायला द्या, एक वाक्य बोलायला द्या. आज श्याम पित्रोदांच्या वक्तव्याला TRP पाकिस्तानमध्ये जास्त मिळालेला आहे. अगदी या निमित्तानं आता आपण जयंत माइंडकरांना विचारू. माइंडकर, अशा प्रकारची वक्तव्य ही निवडणुकीच्या तोंडावर केली जात असताना त्याचा मतदानावर परिणाम अपेक्षित धरला जातो का राजकारण्यांकडून? अर्थात, म्हणजे हे सांगण्याची काही गरजच नाही, कारण राजकारण या निवडणुका लोकशाहीवादी देशात निवडणुका जाहीर झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडतात किंवा निवडणुका व्हायच्या आधी 6 महिने 1 वर्षाच्या काळात ज्या ज्या घटना घडलेल्या असतात त्याचा परिणाम हा मतदानावर होतो. आणि अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या ओसामा बिन लादेन यांना जे काही पाकिस्तानात मारल्यानंतर मी आत्ताच तेच चेक करत होतो, तर अमेरिकेतल्या सुद्धा एका जेम्स लिंडसे नावाच्या पत्रकारांनी हा प्रश्न आपल्या यूट्यूबवर आणि आर्टिकल लिहून विचारलेला आहे की याचा फायदा बराक ओबामांना कितपत होईल. लोकशाहीवादी देशात अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, विचारले जाऊ शकतात, ही मात्र वस्तुस्थिती. आणि अगदी टॉपमोस्ट उदाहरण मी दिलेलं आहे बराक ओबामांचं. अभय पटवर्धन आपल्या सोबत आहेत. पटवर्धन सर, राजकारण आपल्या बाजूला, लष्करी सेवा एका बाजूला, मात्र अशा दोन्ही गोष्टी असताना यात विवेकवादी भूमिका घेण्याचं विस्मरण का होत आहे? सर, याचा 2 अर्थ निघतात. जे मॅडमने सांगितलं आणि जे त्या सांगायला विसरल्यात सोयीस्करपणे, ते असं की सॅम पित्रोदांनी सांगितलं होतं की मी अनेक वृत्तपत्रात, फॉरेन वृत्तपत्रात वाचलेलं आहे की याच्यामध्ये काही माणसं मेली नाहीत,
पण ती सगळी वृत्तपत्र मी पण वाचलेली आहेत. मी पण वॉशिंग्टन टाइम्स वाचलेला आहे, मी सुद्धा गार्डियन वाचलेला आहे, मी सुद्धा न्यूयॉर्क टाइम्स वाचलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी असं म्हटलं नव्हतं की किती माणसं मेली आम्हाला माहिती नाही आहे. त्यांनी हे सांगितलं की भारतीय वायुसेनेने हल्ला केला, त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे. किती नुकसान झालं हे आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही ऑन स्पॉट नव्हतो किंवा आम्हाला सॅटेलाईट इमेज आलेली नाही आहे. ही जी खबर आहे ही 26 तारखेची खबर आहे. त्यामुळे 26 तारखेच्या नंतर ज्या काही गोष्टी झाल्यात किंवा ज्या काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्या गोष्टी सांगायला मॅडम विसरलेले आहेत किंवा त्यांना आणि पटवर्धन सर, या निमित्तानं मी एक छोटीशी आठवण या चर्चेत करून देऊ इच्छितो. ती म्हणजे अशी की ज्या परकीय माध्यमांनी त्यावेळेला त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही अशी भूमिका घेतली, त्याच्या काही दिवसांच्या नंतर 2 परराष्ट्रातल्या पत्रकारांनी ठामपणे भूमिका घेऊन सांगितलं की होय, हा हल्ला झाला, यात काही माणसं मारली गेली आहेत, ती दहशतवादी असण्याची शक्यता आहे आणि यांचा आकडा इतका असू शकतो. अशा प्रकारची माहिती त्यावेळच्या परकीय पत्रकारांनी दिलेली आहे. मग ती माहिती आठवत नाही वाटतं सॅम पित्रोडांना. अभयजी. नाही, बरोबर आहे तुम्ही जे म्हणाले ते. कारण त्याच वेळेला 26 तारखेला जेव्हा हा हल्ला झाला होता त्यावेळेला तिथे एक इटालियन वृत्तपत्रकार, स्त्री वृत्तपत्रकार होत्या. त्यांनी याच्याबद्दल माहिती दिलेली होती. त्यांनी सांगितलं की इथे जैशचे बरेच लोक मेलेले आहेत. किती मेले हे मी सांगू नाही शकत, कारण मला ते काउंट करता आले नाही रात्र असल्यामुळे, आणि सकाळी त्यांनी आम्हाला सगळ्यांना तिथनं बाहेर काढलं. हे न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहून आलेलं आहे. पण हे लोक, आपल्या इथले लोक सोयीस्करपणे विसरतात. आपल्या इथले लोक त्यांना जो पाहिजे तो अर्थ काढतात. लष्करावर त्याचे परिणाम काय होणार त्याची अजिबात या लोकांना पर्वा नसते. ते जे वाटेल ते बोलतात. आणि त्याच्यानंतर जसं त्यांनी सांगितलं की पुलवामाचा अटॅक झाला, सॅम पित्रोडांनी सांगितलं पुलवामाचा अटॅक झाला, याच्यामध्ये चुकी कोणाची? मला हे सांगा सर, जिथे 42 माणसं मेली ते वीर माता, त्या वीर पत्नी, ते वीर पुत्र, ते वीर पिता, या लोकांना काय वाटलं असेल आहे की सरकारचा एक माणूस, राजकारणाचा एक माणूस, ज्या माणसाला हे आहे त्यांनी आमच्यावर शक घ्यावा की आमच्या माणसांच्या जे शहीद झालेले आहेत त्यांच्या चुकीमुळे ते मेले. अगदी याबाबत आपण पटकन लिमये मॅडम कडून खुलासा घेऊ. नीला लिमये, जो प्रश्न पटवर्धन सरांनी उपस्थित केलाय त्याबद्दल आपली भूमिका व्यक्त कराल का? कारण जेव्हा जेव्हा लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, या गोंडस रचनेखाली आपण लष्करी कारवाईच्या बाबत प्रश्न विचारतो, तेव्हा अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांना काय वाटत असेल असा प्रश्न मनात येतो का? पहिली गोष्ट, या गोंडस रचनेखाली या शब्दाला माझा खूप म्हणजे विरोध आहे. लोकशाही ही काही गोंडस रचना नाहीये. हुकुमशहा शेजारी आहे आपल्या पाकिस्तान. तिथे काय झालेलं आहे आपण म्हणत असताना ही असे प्रश्न विचारले गेले, म्हणूनच हा देश नीट सुरू आहे, राहिला आहे. त्याच्या पुढची गोष्ट, वीरमातांना काय वाटत असेल किंवा सैनिकांना काय वाटत असेल किंवा त्यांच्या मनोबलावर काय परिणाम होईल, अशा रीतीचं कोणतंही परिणाम होईल असं विधान काँग्रेस पक्षाकडनं झालेलं नाही. कायमच काँग्रेस पक्षांनी कुठेही हा हल्ला झाला नाही असं कुठेच म्हटलं नाही. हा एअर स्ट्राईक झाला, त्याच्यामध्ये त्यांना जे टार्गेट दिलं होतं ते त्यांनी कंप्लीट केलं आणि त्याबद्दल आपल्याला अभिमानच आहे आपल्या वैमानिकांचा, आपल्या लष्कराचा. मात्र पुढचा प्रश्न असा आहे की हे जे घडलं तिथपर्यंत लोक पोहोचू शकले, खासगी वाहन पोहोचलं, इतकं संरक्षण असताना पोहोचलं, ते का घडू शकलं याचाही शोध घेणं ही आपली जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी. त्याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातले काही खुलासे सुस्पष्ट झाले होते. घटना घडल्याच्या नंतर, अर्थात दहशतवादी हल्ला व्हायच्या आधी आयबीच्या कडून, अर्थात केंद्र सरकारकडून स्थानिक पातळीवर लेखी सूचना पोहोचलेली होती की अशा पद्धतीचा हल्ला होऊ शकतो, योग्य ती सुरक्षा व्यवस्था करा. आता आपण या संदर्भातच राजकीय उत्तर घेऊ. ते मधु चव्हाण यांच्याकडून. मधु चव्हाण, चर्चेला काही मिनिटं उरलेली आहेत संपवायला. कृपया 30 सेकंदात सांगा, लष्कराच्या एका वाहनावर, अर्थात सीआरपीएफच्या चालणाऱ्या कॉन्वॉयवर झालेला हल्ला हा आपल्या संरक्षण व्यवस्थेतला चूक असल्यामुळेच घडला असं म्हणायचं का? मी संरक्षण व्यवस्थेला दोष देणार नाही, तर नक्कीच त्या ठिकाणी अशा सुरक्षित असलेल्या हायवेवर
हे खाजगी वाहन त्या ठिकाणी कसं आलं हा एक प्रश्न विचारण्यासारखाच प्रश्न आहे. कोणी विचारला तर अयोग्य नाही. जसं संसदेवर हल्ला झाला होता अँबेसेडर त्या ठिकाणी भारत सरकार वगैरे लिहून, आणि त्यामुळे ढिलाई झाली असेल काय, पण त्या सुरक्षेच्या सैनिकांना मी दोष देणार नाही. कुठेतरी नक्कीच हे वाहन घुसलं कसं, काय झालं, ही चिंतेचा विषय, चौकशीचा विषय. अगदी तुम्ही म्हणताय चौकशीचा विषय आहे, मुद्दा बरोबर आहे तुमच्याकडून राजकीय माध्यमातून. आता आपण शेकटकर सरांना शेवटचा प्रश्न विचारतोय, चर्चा आपल्याला संपवायची आहे. शेकटकर सर, या सगळ्या चर्चेतून जर वेदना कुठल्या होत असतील तर त्या 100% अशाच आहेत की आपण राजकारणासाठी कधी कधी आणि किती वेळा विवेक हरवणार आहोत आणि लष्कराला वापरणार आहोत. तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम कोणताही राष्ट्र राजकारणाकरता लष्कराचा वापर करत नाही. राष्ट्रीय हितांच्या संरक्षणाकरता, संवर्धनाकरता सैनिकांचा वापर करतात थ्रूआउट द वर्ल्ड. हे कुठेही आहे, पहिली गोष्ट आहे. दुसरं मी थोडक्यातच सांगतो तुम्हाला, आपल्याकडे आपण म्हणतोय की राजकारण, शासन, सैन्य, आपल्याकडे जुनी म्हण आहे, मनुस्मृतीमध्ये, चाणक्य नीतीमध्ये शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की राष्ट्रभक्तीच्या संरक्षणाकरता राष्ट्रशक्तीचा ढाल आणि कवच असणं गरजेचं असतं. म्हणजे सैन्य आवश्यक आहे. दे गो टुगेदर, दे आर नॉट सेपरेट. त्याचप्रमाणे राष्ट्रभक्तीच्या संरक्षणाकरता पण राष्ट्रशक्तीला राष्ट्राचं अंतःकरण असलं पाहिजे, आणि ह्या दोन्ही गोष्टी भारतामध्ये आहे. वी शुड बी प्राऊड ऑफ दिस फॅक्ट. नंबर 1. आता कोणीतरी विचारलं की ते तो गाडी कशी आली पुलवामाच्या हल्ल्यामध्ये. अगदी ज्या माणसाने ती गाडी दिली आहे त्याच पक्षाचा एक नेता आता लोकसभेचा इलेक्शन चालणार आहे. ही माहिती माझ्याकडे आहे. ज्यांनी ही गाडी त्यांना देऊन दिली होती, म्हणजे ज्यांनी पैसा दिला असेल, जे पण काही केलं असेल, त्याच पक्षाचे लोक आता इलेक्शनमध्ये येणार. तर यू कॅन मेक आउट की हाऊ डीप आर दी अँटी नॅशनल एलिमेंट्स वर्किंग इन दिस कंट्री, आणि त्यांची कनेक्टिव्हिटी किती आहे, अगदी हाऊ दे आर वर्किंग फॉर नेबरिंग कंट्री मोर देन इंडिया इटसेल्फ. अगदी. आणि शेकटकर सर, एक आणखीन प्रश्न विचारण्याचा मोह होतोय, वेळेची मर्यादा माझ्या लक्षात आहे तरी पण विचारतो. प्रत्येक विषयावर, आणि मग तो विषय लष्कराच्या कारवाईच्या संदर्भात का असेना, पण प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, याला काही तार्किक उत्तर आपण देऊ शकू का? प्रश्न विचारायचा अधिकार तर काही पण आहे, कारण की तुम्ही काही पण विचारा. तुम्ही उद्या मला विचारलं, दत्तात्रय शेकटकर तुमच्या वडिलांचं नाव बालाजीराव का आहे, तुमच्या वडिलांचं लग्न झालं होतं का, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, माहितीचा अधिकार आहे, तुम्ही कोर्टात जाऊ शकता. पण हे प्रश्न विचारणं बरोबर आहे का, त्याला पण एक सीमा असते ना, त्याला पण एक मर्यादा असते, त्याला पण एक आत्मसंयम लागतो. ते प्रश्न विचारणं हा आमचा अधिकार आहे, माहितीचा अधिकार आहे, आम्ही काही पण विचारू. ही कोणती पद्धती आली पाहिजे, आणि हे जगामध्ये सगळीकडे होतं का? परवा न्यूझीलंडमध्ये स्ट्राईक झाली, त्यांच्या पंतप्रधानांनी स्पष्ट म्हटलंय त्या व्यक्तीचं मी नाव सांगणार नाही. त्यांनी संसदेमध्ये म्हटलंय, पूर्ण जगाला सांगितलंय. याप्रमाणे अनेक उदाहरण राष्ट्रांमध्ये आहे. आपण का विसरतो? आणि ज्या राष्ट्रामध्ये महोदयांनी हे विधान केलेलं आहे, तिथे राहतं, त्या राष्ट्राची राजनीती, राष्ट्रनीती आणि विश्वनीती हे का विसरतात? अगदी बरोबर आहे शेकटकर सर. वेळेची मर्यादा असल्यानं मला आपल्याला थांबवावं लागतंय, माफ करा. पण आपण जे शेवटचं वक्तव्य केलं की न्यूझीलंडमध्ये तिथल्या पंतप्रधानांनी अतिरेक्याचं नाव टाकलं, आपल्याकडे मात्र मसूद अझहर जी म्हणण्याच्या इतपत धैर्य राजकारण्यांमध्ये आलेलं आहे. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. जाता जाता राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांनी बोलताना काळजी घेणं गरजेचं असतं. भारतीय लष्करावर आपला पूर्ण विश्वास असून आमचे आक्षेप हे भाजपच्या नेत्यांनी मृतांच्या आकड्यांचे जे दावे केले त्यावर आहे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. भाजपनं राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस पाकिस्तानची पाठराखण करत असल्याचा आरोप केलाय. एकंदर निवडणुकीच्या काळात राष्ट्रवाद, पाकिस्तानला धडा शिकवणं, पाकिस्तानची कोण पाठराखण करतंय हे मुद्दे जोर धरताना दिसतायत. संरक्षण दलांचे जवान आणि अधिकारी लढतात ते देशासाठी, कोणा एका पक्षासाठी नाही किंवा एका नेत्यासाठी तर अजिबातच नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी देशाचं हित समोर ठेवून नको ते वाद निर्माण करू नयेत. देशाची सुरक्षितता, लोकशाही आणि विकास याला पोषक वर्तन सगळ्यांनीच ठेवणं गरजेचं आहे. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.